नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, नवरात्री उत्सव म्हणजे साक्षात शक्तिदेवीचा उत्सव. नवरात्र उत्सवामध्ये देवी सेवेतील सर्वश्रेष्ठ उपासना म्हणजे श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे. देवी सेवेतील स्तोत्र, मंत्र, श्लोक यामध्ये विशेष महत्त्व आहे ते या दुर्गा सप्तशतीला. कित्येक भाविक नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी या दुर्गा सप्तशतीचे पठण करतात. कारण दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे विशेष शुभ आणि पुण्यफलदायी मानले गेलेले आहे. नवरात्री उत्सव हा त्यासाठी सर्वश्रेष्ठ असा काळ आहे. देवी सेवेतील तीव्र आणि प्रभावशाली अशी ही उपासना आहे. दुर्गा सप्तशतीमधील संवाद रूपाने घडलेले कथानक म्हणजे 700चे 700 श्लोक हे एक सिद्ध मंत्र आहेत. म्हणूनच उपासनेच्या दृष्टीने चैत्र आणि आश्विन नवरात्र खूप महत्त्वाची ठरते आणि त्यातही आश्विन नवरात्र तर खूपच महत्त्वाची असते आणि त्याला कारणही तसेच आहे. नवरात्री उत्सवामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याचे काय महत्त्व आहे, किती पाठ करावेत आणि त्याचा फायदा काय होतो हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चैत्र आणि आश्विन नवरात्रींमध्ये आश्विन नवरात्र ही खूप महत्त्वाची मानली जाते. कारण देवांचे वैद्य आश्विन हे ह्याच काळामध्ये पृथ्वीवर वास करत असतात आणि त्यांच्या सानिध्याने मनुष्याला निरोगी आयुष्य प्राप्त व्हावे, त्याचे मन आनंदी व उत्साही असावे आणि या आनंदी उत्साही मनाने निसर्गानुसार सर्वार्थाने प्रसन्न असलेले वातावरण शरीरात नांदून ऐहिक सुखाबरोबरच उपासनेच्या देवी सेवेच्या माध्यमातून मनुष्य पूर्ण सुखी व्हावा म्हणून पवित्र असा हा काळ असतो. म्हणूनच दुर्गा सप्तशती पाठ वाचनासाठी आश्विन नवरात्र हा शुभ आणि पवित्र असा काळ मानला जातो. शक्यतो अष्टमी, नवमी किंवा चतुर्दशीला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायची पद्धत असते. परंतु अनेक भाविक सेवेकरी नवरात्री उत्सवामध्ये 14 पाठ करतात. कारण 14 पाठ केल्यामुळे एक नवचंडी यज्ञ केल्याचा, नवचंडी पाठ केल्याचे पुण्य मिळते. सप्तशतीचे पाठ वाचन तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. त्यातील काही प्रकार म्हणजे पल्लव दिलेले सप्तशतीचे पाठ, संपुटित केलेले सप्तशतीचे पाठ, रुद्रचंडी, भैरवचंडी अशा कोणत्याही प्रकारे तुम्ही सप्तशतीचे पाठ वाचन करू शकता. सप्तशतीमध्ये 13 अध्याय आहेत. या 13 अध्यायांमध्ये प्रत्येक अध्यायानंतर कालभैरवाष्टक बोलले गेले तर तेथे आपल्याला भैरवचंडी पाठ केल्याचे पुण्य मिळते आणि जर प्रत्येक अध्यायानंतर रुद्र वाचन केले तर आपल्याला रुद्रपाठ केल्याचे पुण्य मिळते. दुर्गा सप्तशतीसारखा प्रभावशाली आणि महान ग्रंथ वाचताना देखील आपल्याला काही नियमांचे पालन करायचे असते. ते म्हणजे ही श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्वाभिमुख बसूनच करावा. बसण्यासाठी दशा नसलेले आसन असावे. अंगावरती धूतवस्त्र किंवा सोवळे असावे. महिलांसाठी मी विशेष सांगू इच्छिते, जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचन करत असाल तर शक्यतो नवीन साडी तुम्ही वापरावी. कारण आपण बऱ्याच वेळा आपल्या ह्या साड्या ज्या असतात त्या आपल्या मासिक धर्मामध्ये देखील वापरलेल्या असतात. त्यामुळे शक्यतो पाठ वाचन करताना नवीन साडी, ठेवणीमध्ये आपण जी नवीन साडी असते ती ठेवणीतली नवीन साडी वापरावी. ग्रंथ कधीही हातात घेऊन वाचू नये. ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ असावा. सप्तशतीचा पाठ स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्याने वाचावा. तो मनात कधीही वाचू नये. तसेच पाठ वाचन चालू असताना हलू डोलू नये, मध्येच कोणाशी बोलू नये. पाठ पूर्ण होईपर्यंत उठू नये. जांभई, शिंक, ढेकर आल्यास श्रोत्राचमन करावे आणि मुख्य म्हणजे भोजन करून पाठ वाचू नये. सर्वात मुख्य म्हणजे दुर्गा सप्तशतीचे आपण जेव्हा पाठ करतो त्यावेळेला ब्रह्मचर्य पाळावे आणि परान्न घेऊ नये. स्वामी भक्त हो, इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला या नवरात्रीमध्ये जितकी होईल तितकी आपल्या या आई भगवतीची सेवा करा. कारण आपली आई भगवती ही नवरात्री उत्सवामध्ये आराम करण्यासाठी आलेली असते. म्हणूनच या नवरात्री उत्सवामध्ये आई भगवतीची सेवा करा. तुम्हाला जितकी जमेल तितकी सेवा करा आणि तिला प्रसन्न करून घ्या. या दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना तुम्हाला आणखीन एक सेवा करायची आहे, ती म्हणजे आपला देवी मातेचा 99 मंत्राचा जप करायचा आहे. रोज कमीत कमी एक वेळ तरी, एक माळ तरी तुम्ही 99 मंत्राचा जप करायला हवा. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 11 माळी जप देखील करू शकता. नवरात्रीमध्ये या सप्तशती पाठाचे वाचन केल्यामुळे किंवा सप्तशतीचे पाठ केल्यामुळे 99 मंत्राचा
जितका होईल तितका जप केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यामध्ये मदतच होईल. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट असतील, ज्या काही समस्या असतील, त्यातून तुम्हाला निश्चितपणे मार्ग सापडेल आणि या सप्तशतीच्या पाठ वाचनामुळे तुम्हाला मंगलमय, प्रसन्न असे वातावरण तुम्हाला अनुभवायला मिळेल. स्वामी भक्त हो, मी तर तुम्हाला सांगेन की आई भगवतीची सेवा ही आपल्या हातून नित्य घडली पाहिजे. या नवरात्रीपासून सुरू केलेली ही सेवा आपण आपल्या नित्यसेवेमध्ये देखील सामील करून घेतली पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण स्वामीचरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय वाचतो, त्याचप्रकारे दुर्गा सप्तशतीचे देखील क्रमशः 2 अध्याय तुम्ही रोज वाचावेत आणि 1 माळ नवार्णव मंत्राचा जप करावा. स्वामी भक्त हो, चला तर मग आपण देखील आई भगवतीची मनोभावे सेवा करूयात आणि तिचे कृपाशीर्वाद मिळवूयात. स्वामी भक्त हो, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.